राम राम मित्रांनो, स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, बरेच दिवस झाला आमच्याकडे पाऊसच होता पण एकदम बारीक बारीक असा होता. पण रात्री बऱ्यापैकी झालं, त्याच्यामुळं मग आता रोपा पेरायला लागतील. तर चला आता आम्ही आलोय रोप पेरायला. आणि रामदास गेलाय शाळेमध्ये आणि आदित्य आलाय आमच्याबरोबर. आदित्य बसले का भाऊ? बस तिथेच हा. मग आदित्य जे आहे ना मित्रांनो, ते गेले नांगर आणायला. तर चला आता रामदासची आई नांगर घेऊन आले. आणला का नांगर? जड होता का? मग त्या लोखंडी नांगर हां मग हे एवढं काढेनच नाही इकडं. हां मी निसतो हा. चला आता मामांचं बैल आहे आलं ती. तर मग आता त्यांचं चालाय झोपायचं काम. आता काय अवताला करणार नाही ना मामा? आता नांगरानं सुरुवात पेरायचं ना आपण. वखर नाही लागणार ना. तर चला आता मामा आणि आम्ही ह्या रोप नांगरानंच पेरणार आहे ती. तर मग आता मामाचं झोपायचं काम झालं आहे. तर आता हा लोखंडी नांगर केवढ्याला भेटतो हो? गेल्या वर्षी 13,100 होता. मग त्याचा वाढलाय काय झालंय? गेल्या वर्षी 4,100 होता ना. पण बरं राहतो ना हलका हलका. नाही ताण नाही याचा म्हणजे पण आपल्याला नांगर आण नाही त्या गवत त्याला रुमणार त्याला होतं राहत आहे. त्याला व्हायचं हे ताण नाही. चला मित्रांनो, आता आपण ह्या रोपातल्या काड्या निसू. मामा तोर आऊत पितात आणि मग नंतर आपण रोप पेरणार आहेत. आज आम्ही कोणता भात पेरणार आहेत, ह्या बी कोणता आणलाय हे पण आपल्याला पाय भेटणार आहे मित्रांनो. चला तोपर्यंत काड्या निसून घेऊ आणि नंतर आपण पेरणार आहे ती. तर चला आता आपण आहे ना ह्या पिशीचा पॅक फोडू. म्हणजे पिशी जी आहे ना ती पॅकिंग राहते का नाही, तर ती फोडून तर तो भात तेवढले. आता तेव्हा मी तुम्हाला दाखवणार आहे भात. ह्या भात अशा पद्धतीचा भात आहे, एकदम बारीक बारीक भात आहे. तर ह्या भाताचं नाव आहे नंदिनी. तर मित्रांनो, ही नंदिनी आता आमदा आपण यावर्षी नवीनच केले. गेल्या वर्षी आपली कोणती होती? यारा नव्हती. तर चला आता ही पिशी फोडली आपण आणि मग आता ह्या पेरायची आपल्याला. पण तोपर्यंत आपला नांगर चालायचा. तर तिला फोडून ठेवू आपण. आता रोप पेरायचं काम चालू आहे. ह्या अशा पद्धतीनं फेकून पेरायला लागत आहे. जरा पातळ पातळच टाका. हां रोपे मस्त होत आहे पातळ पातळ. मामा पातळ पातळच टाकू ना हो. हा जरा मोठा रोप असलं तरी चालेल, पण मग जरा पाडकच टाकू आहे का नाही. हां तर चला आता मामाने आवतो उभा केला आहे आणि रामदासच्या इथं चालेल ह्या फेकायचं काम. इथून मी फेकतो या साईडनं आणि ह्या असंच फेकून प्यायला लागत आहे मित्रांनो. त्याच्यात थोडंसं खत टाकायचं ना. आणि मित्रांनो, ह्या पूर्ण एक पिशवी आहे ना तिचा रोप आहे. ह्या पूर्ण एक पिशवीचा. काळू मामा आलं शेळ्यांक. काळू मामा रोप पेरली का तुम्ही? हा पेरली. हा आणि मग आज पेरायच्यात कवाची पेरायच्यात ही कवाची पेरायच्यात म्हणला. बरं 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 चालेल चालेल. खणून पेरायचे बैल चालते नाही. बैल अडचण लय वाट. हा अडचण वाटे. बारीकच आहे ना. बरं भाऊ, आता आमचा चालाय बा नाही का वज वज. मामा आलंच आज. करून टाकलाय. हा मामांची बैला मस्त चालतात ना. तर आता आहे ना मित्रांनो, थोडासा पाऊस आलाय त्याच्यामुळं मग आदित्यला घेऊन मी बसलोय छत्रीमध्ये. आधी गेला का पाऊस? राजूला गेला. जाऊ दे जाऊ दे. ते काय करायचे आता? वखर नाही घालताय ना. मोठा मोठा एरी नाही का. ढेकळा नाही निघाले एवढी पाण्यानं पण इरून गेल्यात ना. हां आला पाण्याची पसंत जातील इरून नाही म्हणायला. तर आता आहे ना मित्रांनो, आपला रोप आहे ना पार पेरून झाला आहे. हे बा थोडा राहिला आहे इथं, फक्त एक 2-1 तास होतील म्हणजे पूर्ण रोप आहे आपण एवढा पेरला आहे. म्हणजे एवढा रोप नाही आहे, रोप थोडाच आहे, पण मग पूर्ण या साईडनं नांगरून घेतला आहे इकडून. आणि मग थोडीशी ढेकळा सपाट करायचा काम चालू आहे रामदासच्या आईचा. म्हणजे मित्रांनो पहा का ढेकळासुद्धा एवढी खास फुटली नाही. एवढा पाऊस काय आमच्याकडे झाला नाही. मामा मस्त काम झालं ना. नाही काम म्हणजे चांगलं झालं. उपच्या ते रोप चांगलं पेरून गेला. हां आणि वावर कसा आहे नांगरून गेला. वावर आहे नांगरून गेला कसा आहे. आणि पुन्हा जुराव पेळलो मग त्या जमत नाही ना खेळ. पडला असता. आणि बैला त्या मानना ना नवीन आहेत पण त्या कसून चालत आहेत, पण त्या अजून लई कसून चालणार त्या. या वर्षी वापायचीच नाही ना आता सध्या. आता काय वापायला काही नाही. आता आपली काम आली. हां गिरायक गंजा त्याची बैला जम नाही काढते. अरे एकदा चालायला लागलो. समज नाही काढली. घ्या वळून घ्या फिरून सोडून टाका.
तर हे पहा मित्रांनो आता आऊत मामाने सोडायला आलाय. बैला काय दम काढते नाही ती एकदा चालू झाली का त्या आणि वावरा आता नरम झाल्यात ना मस्तपैकी. नांगरण त्यावरच नेऊन द्यायचं ना. हा मग आता लोकांचं साहित्य आणलंय हा. आणलंय तसं नेऊन द्या पाहिजे ना. हां चालेल चालेल मग मी आधी त्याला घेऊन जातो तुझा साहित्यावर घेऊन हा. हा मी नेऊन देते ना. आणि रातच्या धरून आहे ना चांगलीच मस्तपैकी अशी रिमझिम पावसाला सुरुवात झाली. त्याच्यामुळं मग आता पेरण्यांजोगल मस्त झाली. तर मग आता शेतकऱ्यांची कामं पण एकदम जोरदार पद्धतीनं चालू झाली. ती रोपा पेरण्याची कामं चालू झाल्यात. आज आम्ही पण गेलो होतो ना आणि त्यातच मित्रांनो बरेच दिवस आपला काम राखाडला होता घराचा. आता त्या का राखाडला होता आपल्याला सगळीच माहिती आहे. तर मग त्याच्यामुळं आता आपल्या पानसळीचं पण काम झालं आहे. पहा पानसळ आपण हे करून घेतले आता आणि बाकी कामे ना आपण दिवाळीनंतर करणार आहेत. कारण आता पावसामध्ये आपल्याला म्हणजे जमणार नाही. कारण काही मटेरियल आणायचं म्हणलं ना मग रस्तं राहते नाही ना. कारण चिखलामुळं रस्तं नाही राहते मित्रांनो. तर चला आता हे बा हे आपल्या पानसळीचं काम पण मस्त झालं आहे. त्याच्यात आपण मस्तपैकी भरती पण करून घेतली. आणि अशा पावसाला सुरुवात झाली ना मित्रांनो तर मग आता झाडाली एकदम मस्तपैकी अशी हिरवीगार पाली जर फुटली ना तर मग आमच्या इकडलं वातावरण एकदम असा निसर्गरम्य असा होत आहे. सगळीकडे एकदम हिरवागार असा रान दिसत आहे. हळूहळू आता हिरवा देठ फुटायला सुरुवात झाली. पहा रामदाची आहे आताशी भांडी कशी सुटली का बरं एवढा लेट. मग आधी सकाळी अवतरी आला गाय गाय खाला म्हणलं तरी पाण्याची गती होईल. हां मग आधी रोपी बरं ह्या कामाच्या कारवर जेवण निवड नाही लागत आहे ना. कामं असं हां तर मित्रांनो आता सकाळची भांडी गोळा करून ठेवली होती रामदाची आहे ना. आणि कामाच्या गडबडीमुळं एकतर पावसाची गडबड राहते. मग रोप पेरून घ्यायचा बरं झाला आहे का नाही. रोपाचं निवड आपल्याला ही भांडी कसून मग आता काय आहे शेट व्हायला लागलो का आपली. बरं चालेल आता गाठच झालो जरा ना. लागत आहे. तर मित्रांनो आज मामांचा अवतार आला होता आपल्याकडं. मग त्यांनी आपला रोप पण पेरून दिला मस्तपैकी एक वावर पण नांगरून दिला. तर असो आपलं काम पण झाला मित्रांनो मस्तपैकी आणि वपशातच आपला रोप पण पेरून गेला. तर हा एक छोटा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला. कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आपण जर चॅनलवर नाही नसेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करी चला एक लाईक करा हाईप पण करा. पुन्हा एकदा जय हिंद जय महाराष्ट्र.